दोन नळ ए आणि बी एक टाकी अनुक्रमे 20 तास आणि 30 तासात भरतात. असं वाक्य दिसल्यानंतर आपली पहिली स्टेप की ए नळ आहे, बी नळ आहे. ए नळ एक टाकी 20 तासात भरते, बी नळ एक टाकी 30 तासात भरते. दिलाय है ना ते. मग या 20 आणि 30 चा आपण काय घेतो? लसावी. मग 20 आणि 30 चा लसावी किती होत आहे? 60. म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे 60 लिटरची. ओके. 20 किती 60? तर 20 त्रिक 60. 30 किती 60? तर 30 दोने 60. इथपर्यंत पोहोचायचं प्रत्येक प्रकारसाठी. ठीक आहे ना? चाल. आता वाचलं आपण पुढचं गणित की दोन्ही नळ एकदम सुरू केले. पहा आता इमॅजिन करू आपण. ठीक आहे ना? ही आहे आपली पाण्याची टाकी जिला दोन नळ जोडले, एक आहे ए, एक आहे बी. हा प्रकार जर चांगला समजला तर याच्या पुढचा प्रकार याचाच विरुद्ध आहे. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. पहा मग आता आपण इमॅजिन करू असे दोन नळ जोडले. ए नळ एका तासाला भरते 3 लिटर, बी नळ एका तासाला भरते 2 लिटर. समजा उदाहरणार्थ सकाळी 8 ते 9 म्हणजे 1 तास. सकाळी 8 वाजता आपण दोन्ही नळ सुरू केले. उदाहरणार्थ 9 वाजेपर्यंत है ना टाकीत पाणी किती भरण? 5 लिटर. समजा 8 वाजता सुरू केले दोन्ही नळ मॉर्निंग, आणि हा ए भरते एका तासाला 3 लिटर, बी भरते एका तासाला 2 लिटर. साहजिक 3 आणि 2 एका तासाला टाकी किती वरील? 5 लिटर. इथपर्यंत समजत आहे? हा 3 भरण, हा 2 भरण, एका तासाला 5 है ना. दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु 8 तासानंतर ए नळ बंद केला. याचा अर्थ दोन्ही नळ सुरू केले, 8 तासापर्यंत दोन्ही नळ सुरू आहे, कारण 8 तासानंतर ए नळ बंद केला. बरोबर ना? ठीक. म्हणजे दोन्ही नळ सुरू केले है ना एकत्र. 8 तास सुरू आहे. तास कुठे लिहितो आपण? वर है ना. तास कुठे लिहितो? वर. 8 तास. आणि अजून काय माहित आहे? हे दोघही एका तासाला भरते 5 लिटर. 8 अधिक 3 अधिक 2 5 है ना. म्हणजे त्यांनी टाकीत पाणी 8 तासापर्यंत किती लिटर भरलं? 40 लिटर. समजत आहे है ना. म्हणजे दोन्ही नळ एकदम सुरू केले, टाकीत पाणी भरलं 40 लिटर. ओके, ठीक आहे. इथपर्यंत 8 तासात. आता आपला ए नळ केला बंद. 8 तासानंतर गणित आहे. 8 तासानंतर ए नळ बंद केला असता उर्वरित टाकी, म्हणजे ही शिल्लक राहिलेली टाकी, पूर्ण टाकी आहे 60 लिटरची, 40 लिटर भरून झाली. उर्वरित किती आहे आता? 20 लिटर. ही उर्वरित 20 लिटरची टाकी आता बी नळ किती वेळात भरेल असा प्रश्न आहे. आणि आपल्याला बी नळा बाबतीत माहित आहे, बी नळ एका तासाला भरते 2 लिटर. एका तासाला तो 2च लिटर भरू शकते. 2 2 2 2 करत करत 20 लिटर टाकी, 20 भागेला 2, त्याला किती तास लागल? 10 तास. म्हणून उर्वरित टाकी बी नळ 10 तासात भरेल. समजत आहे? चाल घ्या मग लिहून. दोन नळ ए आणि बी एक टाकी अनुक्रमे 32 आणि 56 तासात भरतात. मग सगळ्यात पहिलं काम, एक आहे ए नळ, एक आहे बी नळ. ए नळ भरते 32 तासात, बी नळ भरते 56 तासात है ना. ठीक, लिहिलं. ए नळ भरते 32 तासात, बी नळ भरते 56 तासात. मग सगळ्यात पहिलं काम आपलं काय? तर लसावी काढणं है ना. मग 32 आणि 56 चा लसावी दोन्ही संख्येला 8 न भाग जाते. 8 चूक 32, 8 7 56 है ना. 8 चूक 32, 8 7 56. आता सर्वांचा काय करणे? गुणाकार. 8 चूक 32 गुणेला 7. आता 32 गुणेला 7, 7 2 14, 7 त्रिक 21 आणि 22 किती येते? 224. म्हणजे लसावी आला आपला 224. म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे 224 लिटरची. झालं इथपर्यंत? ठीक आहे. मग आता 32 किती? 224. तर 32 7 224. ठीक, ओके. 56 किती? 224. तर 56 चौक 224. पडलं इथपर्यंत? ठीक आहे. आता गणित वाचलं. दोन्ही नळ एकदम सुरू केले, दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु 18 तासानंतर
ए नळ बंद केला म्हणजे 18 तास दोन्ही नळ सुरू आहे, बरोबर ना? ठीक, 18 तास दोन्ही नळ सुरू आहे. तसा ए नळ भरते एका तासाला 60 लिटर, बी नळ भरते 4 लिटर, म्हणजे टाकी वर येईल एका तासाला 11 लिटर झालं. ठीक, मग आता 18 गुणिला 11 इथं लिहिणे, 8शी 8, 8 आणि 1 9, पुन्हा 1 किती 198. पडलं इथपर्यंत? म्हणजे दोन्ही नळ 18 तासात 198 लिटर पाणी भरते. आता दुसरा नळ बंद केला म्हणजे आता ए नळ बंद केला है ना, ए नळ म्हणजे दुसरा नळ पाणी भरण, म्हणजे दुसरा नळ म्हणजे कोणता? बी नळ. उर्वरित टाकी, आता उर्वरित किती तर 224 मधून 198 मायनस करणे. मग आता 14 मधून 8 गेले, किती राहिले 6, परत 1 दिला. आता 22 मधून 20 गेले, किती 2, सिंपल 26 लिटरची टाकी भरणे. आता कोणाला? दुसऱ्या नळाला म्हणजे बी नळाला. ठीक, तसा बी नळ एका तासाला भरते 4 लिटर म्हणजे 26 भागेला 4. ओके, ठीक. आता तुम्ही भाग देऊ शकता, 6 चूक 24 आणि 2 26, 6 चूक 24 अधिक 2 26/4. ठीक आहे ना? मग इथं भाग जाते, बे 2 4 म्हणून म्हणा लागेल 6.1/2 तास. मग ही उर्वरित टाकी दुसरा नळ 6.5 तासात टाकी भरेल. घ्या, की 2 नळ ए आणि बी एक टाकी अनुक्रमे 28 तास आणि 32 तासात भरतात. हे गणित आहे. ठीक, मग हेच गणित आहे. ठीक, पहा मग आता ए नळ टाकी भरत आहे 28 तासात, बी नळ टाकी भरत आहे 32 तासात. अजून एक वाक्य लक्षात घ्या, ए नळ 28 तासात भरते, बी नळ 32 तासात भरते. लक्ष द्यायचं. तुम्ही जर चुकून नजर चुकीनं एच्या खाली 32 लिहिले बीच्या खाली 28 लिहिलं तरी उत्तर चुकते. ठीक आहे ना? जसा सिक्वेन्स आहे तसंच लिहा लागत, कारण ए नळच 28 तासात भरते, बी नळच 32 तासात भरते. ओके, ठीक. आता 28 आणि 32चा काय घेणे आपल्याला? लसावी. मग 28 आणि 32 दोन्ही संख्येला किती न भागतात रे? 4 न, है ना? ठीक आहे, चला 4 7 4 8 32 झालं. मग आता 8 7 56 गुणेला 4, 56 गुणेला 4, 6 चूक 24 4, 5 चूक 20 आणि 2 22, 224. लसावी आला आपला 224. ओके, आता 28 किती 224 तर 28 8. ओके, आता 32 किती 224 तर 32 7. ओके, इथपर्यंत झालं. आता दोन्ही नळ एकदम सुरू केले, ए आणि बी, है ना? दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु 8 तासानंतर बी नळ बंद केला. म्हणजे 8 तास दोन्ही नळ सुरू आहे ना, 8 तास दोन्ही नळ सुरू आहे. तसे एका तासाला भरते 15 लिटर, 15 8 120, 120 लिटर टाकीत पाणी भरलं. ओके, ठीक. मग आता शिल्लक किती राहिली? उर्वरित, है ना? चालेल. मग उर्वरित टाकी इथं लिहून टाकू, 4शी 4, 2 मधून 2 गेला 0, 2 मधून 1 गेला 1, किती 104 लिटर टाकी शिल्लक आहे. ही उर्वरित टाकी आता कोणत्या नळाला भरायचं आहे? ए नळ, है ना? ए नळ. तसा ए नळ एका तासाला भरते 8 लिटर. ओके, ठीक. 104 भागेला काय करणार आहे? 8, म्हणजे 8 1 8, 8 3 24, किती तासात भरण? मग 13 तासात. ओके, झालं. झालं. गणित असं आहे की 2 नळ एक टाकी अनुक्रमे 24 मिनिट आणि 32 मिनिटात भरतात. हे साहजिक गोष्ट आहे की मग ए नळ आणि बी नळ, ए नळ भरते 24 मिनिटात, बी नळ भरते 32 मिनिटात. ठीक, ओके. मग 24 आणि 32चा काय घेतो आपण इथं? लसावी. मग साहजिक 24 आणि 32चा आपण काढू लसावी. दोन्ही संख्येला 8 न भाग चालला. ओके, 8 3 24, 8 चौक 32, 4 3 12, 12 8 96, म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे 96 लिटरची. ओके, ठीक. मग 24 किती 96 तर 24 चौक 96, 32 किती 96 तर 32 त्रिक 96. ओके, इथपर्यंत. हे तर प्रत्येक प्रकारासाठी आपण सॉल्व्ह करतो आहे ना. ठीक.
आता वाचू आपण गणित की दोन्ही नळ एकदम सुरू केले असता, थोडं इमॅजिन करा, पाण्याची टाकी सध्या रिकामी आहे, त्याला दोन नळ जोडल्या, एक आहे ए नळ, एक आहे बी नळ. ए नळ एका मिनिटाला भरते 4 लिटर, बी नळ एका मिनिटाला भरते 3 लिटर. आता दोन्ही नळ एकदम सुरू केले म्हणजे एका मिनिटाला दोघही नळ 4 आणि 3 7 लिटर असं करत करत टाकी भरल. पण दोन्ही नळ एकदम सुरू केले, पूर्ण टाकी पूर्ण भरेपर्यंत दोन्ही नळ सुरू आहे का नाही? दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु किती मिनिटानंतर, है ना, असा प्रश्न आहे, किती मिनिटानंतर, किती वेळानंतर दुसरा नळ बंद करावा? मागच्या प्रकारमध्ये माहित होतं एक्झॅक्ट की दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु 8 तासानंतर दुसरा नळ बंद केला, माहित होतं तिथे एक्झॅक्ट 8 तास. आता या प्रकारात माहिती आहे काय? नाही, इथं माहित नाही. पण आता थोडंसं लक्ष द्या ना प्लीज, है ना. पहा, गणित आहे, अशा स्वरूपाची पाण्याची टाकी आहे, लक्ष द्यायचं. याला दोन नळ जोडले, एक ए नळ, एक बी नळ. ओके, ठीक. दोन्ही नळ टाकीत पाणी भरणं सुरू आहे, इमॅजिनच करावं लागेल, है ना. आपण तर एक्झॅक्ट टाकी आणून नळ चालू करून दाखवू नाही शकत, है ना, म्हणून इमॅजिन पॉवर वाढवा, है ना. मग दोन्ही नळ एकदम टाकीत पाणी भरणं सुरू आहे, चाललं, दोघी नळ पाणी भरत आहे, टाकी भरीन ना. कधीतरी 2 मिनिटानं, 2.5 मिनिटानं, 4 मिनिटानं, 5 मिनिटानं कधीतरी आपण दुसरा नळ बंद करत आहोत. ओके, बंद करत आहोत दुसरा नळ. मग पहिला नळ सुरूच आहे ना अजूनही? पहिला नळ बंद केला काय? नाही ना. दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 18 मिनिटात भरेल, असा प्रश्न आहे. टाकी 18 मिनिटात भरली पाहिजे. ओके, मग थोडंसं इमॅजिन करा, दोन्ही नळ आपण सुरू केले, दुसरा नळ कधीतरी बंद झाला आणि टाकी किती मिनिटात भरली? 18 मिनिटात, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ दोन्ही नळ सुरू केले, याच्यात ए आणि बी दोघही आहे, बी मधात कधीतरी बंद झाला, पण हे सुरूच आहे ना. हे किती मिनिट सुरू असेल? 18 मिनिट. 18 मिनिटं, कारण ए टाकी भरेपर्यंत सुरू आहे ना. ए कारण टाकी 18 मिनिटात भरते, मग स्टार्टिंग पासून तर शेवटपर्यंत ए नळ सुरू आहे ना. म्हणजे ए नळ संपूर्ण 18 मिनिट सुरू आहे, बरोबर. ए नळ 18 मिनिट सुरू आहे, तसा ए नळ एका मिनिटाला भरते 4 लिटर. आता 18 चूक किती होते? झालं इथपर्यंत. 8 चूक 32 2 3 4 1 4 4 आणि 3 7. म्हणजे ए नळानं बंद करेपर्यंत किंवा संपूर्ण टाकी भरेपर्यंत 72 लिटर पाणी भरलं. पण टाकी तर पूर्ण भरली ना, टाकी पूर्ण भरली आहे ना. टाकी होती आपली 96 लिटरची, बरोबर ना, 96 लिटरची. लक्ष द्यायचं, टाकी होती 96 लिटरची. म्हणजे आपली ए नळानं टाकी बंद करेपर्यंत म्हणजे किंवा संपूर्ण भरेपर्यंत किती लिटर भरली? 72 लिटर. 72 लिटर भरली, है ना, 72 लिटर भरली. म्हणजे साहजिक टाकी तर पूर्ण भरली, टाकी पूर्ण भरली. पण टाकी किती लिटर आहे? 96 लिटर. टाकी 96 लिटर आहे. हे नळानं किती भरली? 72 लिटर. मग उर्वरित टाकी कोण भरली असेल बाकीची? तर बंद करेपर्यंत, कारण बी नळ सोबत आहे ना, बंद करेपर्यंत, है ना, बी नळानं तेवढं बाकी शिल्लक राहिलेलं पाणी भरलं असेल, है ना, बी नळानं. मग बी नळानं किती पाणी भरलं बंद करेपर्यंत? तर 96 मधून 72 गेले, 6 मधून 2 गेले, 4 राहिले, 9 मधून 7 गेले 2, 24 लिटर पाणी भरलं बी नळानं बंद करेपर्यंत, है ना. ठीक. म्हणजे बी नळ एका मिनिटाला भरते 3, तर 24/3 8 मिनिट तो सुरू होता. 8 मिनिट म्हणजेच 8 मिनिटानंतर त्याला काय केलं? बंद केलं. ठीक आहे, चालेल.